नागपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गंभीर प्रकार समोर आला। निर्मल कॉलनी परिसरात थेट ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली। तब्बल 2 ते 2.5 तास ईव्हीएम मशीन बंद राहिल्यामुळे मतदानासाठी आलेले नागरिक मतदान न झाल्याने संतप्त झाले। या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, ज्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मशीनची पाहणी केल्यानंतरही ही मशीन पुन्हा बंद पडू शकते असे सांगण्यात आल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला। शिवाय मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या काही अधिकाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा आरोपही मतदारांनी केला। या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। घटना ये अभी हम लोग कुनाल में गए थे जब भी, तो वहाँ की मशीन 12 बजे से 2:30 बजे तक बंद थी। उसके बाद में हम लोगों ने बोले, अधिकारी आए, उनने लगा के दिए, फिर भी वो बोले बंद हो जाएगी, बोले उसकी जो कीड़े काम नहीं करती। बोले हमने उनको पूछे कि जरी पटके के अंदर जितने बूथ चालू है वो मशीनें क्यों ख़राब नहीं हो रही है, इधर की क्यों हो रही है। तो उनने जवाब नहीं दिया, अधिकारी वो चले गए। बोले आपका कार्ड दिखाओ, वहाँ जो बैठे हैं एक भी लोगों के पास कार्ड नहीं है ना, जो अधिकारी की उनकी साइन है। सोळंके एक समाजसेवक आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये मशीन जे होटिंग करायला मशीन आलेली आहे, ही मशीन अक्षरशः 10 मिनिटाला बंद पडत आहे। काही अधिकारी येत आहेत, ते मशीन बंद झाली की दुसऱ्या बूथची मशीन बंद होत आहे। आता हे एक बाबासाहेब आंबेडकर कुठला कॉलेज आहे तो, लॉ कॉलेजची मशीन 3 घंट्यापासून बंद होती। लोक त्रासलेले आहेत की आम्ही होटिंग कशी करावा। लोक कोणी अपाईज आहेत ते बिचारे याच्याने स्ट्रक्चरने आलेले आहेत की बाबा आम्ही होटिंग करू, ते सुद्धा त्यांना होटिंग करण्याचं हे होत नाही आहे। आणि इथे लोकशाहीची हे हत्या होत आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये जरी पटक्या साईडच्या पूर्ण मशीना हे बरोबर सुरू आहे, फक्त जे आउटर आहे जरीपटका सोडून तिथे अक्षरशः अर्ध्या 1 घंट्यानी मशीन बंद होत आहे। प्रभाग नंबर किती येते? प्रभाग क्रमांक 1 येत आहे। आणि जे बूथवरती अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचे आय कार्ड सुद्धा नाही आहेत। आय कार्ड मी बघितले, आय कार्डवर फोटो नाही आहेत, अधिकारीची सही नाही आहे। आम्ही सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्याच्या गळ्यामध्ये आय कार्ड घातला तर मग आम्ही पण अधिकारी होऊ शकतो। त्यामध्ये प्रशासनाची चुकी आहे, फार मोठी चुकी आहे। आणि पहिल्यांदा मी असं बघत आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये की मशीना हे वारंवार बंद पडत आहे।